नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एज्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. महाराष्ट्र एमपीसीईटी एक्झाम 2026 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि मॅथमॅटिक्स अँड स्टॅटिस्टिक्स मध्ये आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स जे आहेत ते सुरू केलं होतं आणि हे खूप महत्त्वाचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे नक्की बघा व्हिडिओ, कारण एखादा प्रश्न कसा सॉल्व्ह करायचा हे आपण इथे शिकतो आहोत आणि मॅथ्सची व्यवस्थित प्रॅक्टिस केल्यावर आपल्याला क्वेश्चन्स व्यवस्थितपणे सॉल्व्ह करता येतात आणि कमी वेळात. त्यामुळे प्रॅक्टिस नक्की करा. आपली जी बॅच आहे ती येत्या 29 डिसेंबरपासून आपण सुरू करतो आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन आपल्या स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी होऊन आले आहे महाराष्ट्र एमपीसीईटी एक्झाम 2026 यासाठीचा कम्प्लीट कोर्स, ज्यामध्ये तुम्हाला डेली लाईव्ह लेक्चर्स मिळणार आहेत, टॉपिक वाईज प्रॅक्टिस एमसीक्यूज मिळणार आहे, फुल सिलेबस नोट्स मिळणार आहे जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल, फुल सिलेबस मॉक टेस्ट मिळणार आहे आणि फुल सिलेबस एमसीक्यू सिरीज सुद्धा मिळणार आहे. यासोबतच लॅपटॉप आणि वेब व्ह्यू आहे आणि ॲपवर डेमो क्लासेस सुद्धा अवेलेबल आहेत, तर तुम्ही ते सुद्धा बघू शकता क्लास जॉईन करण्याआधी. जर का तुम्हाला बॅच बद्दल जाणून घ्यायचं असेल तर त्याची शुल्क जी आहे, फीस जी आहे ती 5,000 रुपये, पण खास तुमच्यासाठी ते डिस्काउंटमध्ये 4,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की एनरोल करा. चला तर मग प्रश्न पाहूया आपले. अ मॅन मेक्स हिज अपवर्ड journey 16 kilometer per hour and downward journey 24 kilometer per hour. What is his average speed? तर आपल्याला काय म्हटलं, अपवर्ड जर्नी जी आहे ती 16 किलोमीटर पर अवर आहे आणि डाऊनवर्ड जर्नी जी आहे ती 24 किलोमीटर पर अवर आहे. ओके, आपल्याला माहिती आहे ॲव्हरेज स्पीडचा फॉर्म्युला टोटल डिस्टन्स डिवाइड बाय टोटल टाइम. ओके, तर लेट द डिस्टन्स ट्रॅव्हल इन अपवर्ड अँड डाऊनवर्ड इज एक्स किलोमीटर. ओके, एक्स किलोमीटर आपण घेऊया. एक्स प्लस एक्स divided by x plus 16 plus 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 x plus 20, x बाय 24 आणि हे बाय. ओके, अशा पद्धतीने. आणि याचं काय होईल मग एक्सपान्शन, मिनिट परत एकदा करते. ओके, हा, तर काय आलं होतं, एक्स प्लस एक्स डिवायडेड बाय एक्स बाय 16 प्लस एक्स बाय 24. ओके, 2x डिवायडेड बाय 40 एक्स डिवाइड बाय 384, हे आपण काय केलंय, क्रॉस मल्टिप्लिकेशन केलेलं आहे. ओके, 768 डिवाइड बाय 40 किलोमीटर पर अवर म्हणजे 19.2 किलोमीटर पर अवर जे आहे ते आपलं उत्तर आलेलं आहे. 768 कसं झालं, 384 इंटू 2, 384 इंटू 2 केलेलं आहे. ओके, चला, तर आपलं उत्तर काय असणार आहे, 19.2 किलोमीटर जे आहे ते ॲव्हरेज स्पीड असणार आहे. ओके, त्यानंतर अ स्टुडंट राइड्स ऑन अ बायसिकल ॲट 8 किलोमीटर पर अवर अँड रिचेस हिज स्कूल 2.5 minutes लेट. द नेक्स्ट ही इन्क्रीज हिज स्पीड 10 किलोमीटर पर अवर अँड रिचेस स्कूल 5 minutes अर्लियर. हाऊ फार इज द स्कूल फ्रॉम हिज हाऊस? आपल्याला इथे काय करायला लागेल, टीचा डिफरन्स म्हणजे टाइमचा डिफरन्स आपल्याला सांगितलाय, 2.5 मिनिट प्लस 5 मिनिट म्हणजे 7.5 मिनिट. ठीक आहे, याला आपण कन्वर्ट करून घेऊया 60 आवर. ओके, 1/8 आवर. ओके, नंतर आपल्याला इक्वेशन सेटअप करायचं आहे आता. डी इज इक्वल टू डिस्टन्स, टी इज इक्वल टू टाइम, S1 इज इक्वल टू 8 अँड S2 इज इक्वल टू 10. ठीक आहे, नंतर T1 इज इक्वल टू टी प्लस 2.5 मिनिट, तो काय झाला होता लेट, त्यानंतर 60, आणि T2चं काय येणार, टी प्लस प्लस नाही मायनस 60. ठीक आहे, हे दोन इक्वेशन आपल्याकडे आलेले आहे. ठीक, त्यानंतर डी डिस्टन्स एस इंटू टी आपल्याला माहिती आहे. ओके, त्यानंतर डी इज इक्वल टू S1 इंटू T1, याला आपण हे करूया टी प्लस 2.5/60. ओके, आता डी S2 इंटू T2 इज इक्वल टू 10 इंटू टी मायनस 5/60. ओके, आता आपल्याला हे सगळं सॉल्व्ह करावं लागेल. ठीक आहे, तर डीचा फॉर्म्युला जो आहे, S1 इंटू S2 डिवायडेड बाय S2 इंटू S2 मायनस S1 इंटू टी डिफरन्स. ओके, आता इथं पुट करून घेऊया आपण आपली व्हॅल्यू, 8 इंटू 1/8 म्हणजे 80/2 इंटू 1/8 म्हणजे हे 40 इंटू 1/8 म्हणजे डी ची व्हॅल्यू काय असणार आहे,
5 किलोमीटर असणार आहे. म्हणजे आपलं उत्तर काय आहे? 5 किलोमीटर आहे. म्हणजे त्याची जी स्कूल होती ती काय होती? ती 5 किलोमीटर अंतरावर होती. ठीक आहे. त्यामुळे तो त्या स्पीडनी कमी जास्त त्याचं होत होतं. ओके, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे, 5 किलोमीटर. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे, द टाइम रिक्वायर्ड फॉर अ बोट टू ट्रॅव्हल 36 miles अपस्ट्रीम इज 90 minutes लेस दॅन द टाइम रिक्वायर्ड टू कव्हर द सेम डिस्टन्स डाउनस्ट्रीम. इफ द स्पीड ऑफ द बोट इन स्टील वॉटर इज 10 mph, what is the speed of the stream? ठीक आहे. तर आपल्याला काय म्हटलेलं आहे की स्पीड जी आहे स्ट्रीमची ती विचारलेली आहे. तर आपण काढून घेऊया द स्पीड ऑफ द बोट डाऊन स्ट्रीम. बोटचे जे आहे ते डाऊन स्ट्रीमचे काढून घेऊया. ते किती आहे? 10 + s. ठीक आहे, MPH. टाइम टेकन इज डिस्टन्स डिवाइड बाय स्पीड. ठीक आहे, ते टाइम अपवर्ड काय असणार आहे? डी डिवायडेड बाय बी मायनस एस. म्हणजे काय? डी किती आहे? 36 डिवाइड बाय 10 - s. ठीक आहे. ओके, पहिले कॉन्सेप्टचं डी डिस्टन्स किती आहे? 36 miles आहे. ओके, डिफरन्स आपल्याला 90 मिनिट्सचं म्हणत आहे. 90/60 म्हणजे किती? 1.5 ओके, आणि बोटची ती काय आहे स्पीड? ती 10 mph आहे. एवढं सगळ्यांना माहिती आहे. तर वेन ट्रॅव्हलिंग अगेन्स्ट अ करंट अपस्ट्रीम ना, द बोट्स इफेक्टिव्ह स्पीड इज रिड्यूस बाय द स्पीड ऑफ इट स्ट्रीम. ओके, वेन ट्रॅव्हलिंग विथ द करंट डाऊन स्ट्रीम द बोट्स इफेक्टिव्ह स्पीड जी आहे ती इन्क्रीज होते आहे. ठीक आहे, बाय द स्पीड ऑफ द स्ट्रीम. ठीक आहे, हे लक्षात ठेवा या क्वेश्चन मध्ये. त्यानुसारच आपण आपल्याला इथे करायचं आहे. ठीक आहे, 10/s आणि टाइम टाइम जो आहे डाऊन स्ट्रीम. ठीक आहे, तर डी डिवाइड बाय बी प्लस एस इज इक्वल टू 36 डिवाइड बाय 10 + s. ठीक आहे, हे आलेलं आहे. त्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे? आपल्याला माहिती आहे टाइम ट्रॅव्हल जे डाऊनस्ट्रीम 1.5 अवर लेस आहे. ठीक आहे, 36 डिवाइड बाय 10 - s इज इक्वल टू 1.5 प्लस 36 डिवायडेड बाय 10 + s. म्हणजे एस ची व्हॅल्यू सरळ काय येणार आहे? 2 mph येणार आहे. ओके, आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. चला, नेक्स्ट क्वेश्चन आहे, टू ट्रेन्स each 120 meters in length run in opposite direction with a velocity of 40 meter per second and 20 meter per second. ठीक आहे. हाऊ लॉंग विल इट टेक फॉर द टेल एंड ऑफ द टू ट्रेन्स टू मीट each other from the time that their engines cross each other? ठीक आहे, तर ते विचारतात आहे की किती जेव्हा दोन ट्रेन जर का भेटत असतील तर त्याचे इंजिन जे क्रॉस करतात त्यांना किती वेळ लागते. ओके, तर कॅल्क्युलेट द टोटल डिस्टन्स द ट्रेन नीड टू कव्हर. आता आपल्याला टोटल डिस्टन्स कॅल्क्युलेट करायचं आहे. म्हणजे 120 मीटर लॉंग आहे. ओके, तर डी इज इक्वल टू L1 + L2. दोन्ही ट्रेनचं 120 120 म्हणजे किती असणार आहे? 240 मीटर. त्यानंतर आपल्याला वेलोसिटी ऑफ ट्रेन करायची आहे. वेलोसिटी ऑफ ट्रेन करायची आहे. किती असणार आहे? V1 + V2. ते किती आहे? 40 + 20 म्हणजे 60 मीटर पर सेकंड. ठीक आहे, त्यानंतर आपल्याला टाइम कॅल्क्युलेट डी बाय वेलोसिटी. ठीक आहे, म्हणजे किती आहे? 240 डिवाइड बाय 60 म्हणजे 4 सेकंद आपल्याला लागणार आहे. त्यांचे इंजिन जे आहे क्रॉस करायला फक्त 4 सेकंद लागणार आहे. ठीक आहे, तर मग आपलं उत्तर काय असणार आहे? 4 सेकंद असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, 27 कार्पेंटर्स टुगेदर कॅन प्रिपेअर 18 चेअर पर डे. इफ 208 chairs are to be prepared in 8 days, how many carpenter will be required? ठीक आहे, तर 208 चेअर जे आहेत ते 8 दिवसात प्रिपेअर होतात आहेत. तर आपल्याला कार्पेंटर किती लागणार आहे ते विचारलेलं आहे. ठीक आहे, तर रेट पर कार्पेंटर जे आहे ते आपण काढूया. 18 चेअर्स तो करतो आहे. ठीक आहे, 27 कार्पेंटर इंटू 1 डे हे त्याचं काय आहे? हे आहे. ठीक आहे, तर किती असणार आहे? 2/3 चेअर्स तो बनवते आहे पर कार्पेंटर. ठीक आहे, नंतर आपल्याला टोटल वर्क डन करायचं ते किती आहे? 208 चेअर्स आहे आणि 208 डिवाइड बाय 8 म्हणजे किती? 26 चेअर पर याच्यामध्ये तो बनवत आहे. ठीक आहे.
त्यानंतर आता आपल्याला नंबर ऑफ कार्पेंटर काढायचं आहे, कार्पेंटर. तर त्यासाठी आपल्याला रिक्वायर्ड डेली रेट जो आहे तो काढावा लागेल. त्यानंतर रेट ऑफ कार्पेंटर म्हणजे किती, 26 × 3/2 म्हणजे किती असणार आहे, 39 कार्पेंटर असणार आहे. म्हणजे 208 चेअर जे आहे 8 दिवसात बनलेले आहे, त्याला 39 कार्पेंटर लागलेले आहे, असं त्याचा अर्थ होतो. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, डी असणार आहे, 39. अशा पद्धतीने आपण काही महत्वाचे PYQ प्रश्न पाहिलेले आहे आता. आणि येत्या 29 डिसेंबर पासून आपण नवीन बॅच सुरू करतो आहे MCA CET ची. तर त्यामुळे जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन अप्लाय स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.